डोंगराच्या मधोमधी एक खूपच विचित्र गाव होतं, कद्दूपूर. हे गाव आपल्या नावाने नाही पण आपल्या अनोख्या जाग्याच्या मुळे जाणलं जात होतं. कारण हे पूर्ण गाव एका मोठ्या भोपळ्याच्या आत बसलेलं होतं आणि त्या भोपळ्याच्या आत एक खूप मोठं महल होतं की पूर्ण गाव त्यामध्ये सामावलं असतं. अरे ओ कमला बेटा, काय विचार करत आहेस ग? काही नाही मायाजी, आमचा बिट्टू आहे ना, तो सकाळपासून कुठेतरी गेला आहे. माहित नाही कुठे गेलाय. सकाळी खेळण्यासाठी गेला होता पण अजून घरी नाही आलाय. अगं, ह्यामध्ये परेशान होण्यासारखी काय गोष्ट आहे? इथेच कुठेतरी खेळत असेल. माझ्या ह्या मोठ्या कद्दूपूरच्या बाहेर तर कोणच जाऊ नाही शकत, कारण इथून बाहेर जायचं शक्यच नाही. तर निश्चिंत राहा, तो इथेच कुठेतरी असेल. उगाच काळजी घेत आहेस. हो, तुम्ही बरोबर बोललात. माया बरोबरच बोलली होती. ह्या भोपळ्यामधून बाहेर निघणं सोपं नव्हतं. भोपळ्याच्या आतलं जीवन सुंदर तर होतं पण थोडं विचित्र सुद्धा. म्हातारी लोक त्यांना बाहेरच्या दुनियेची दंतकथा सांगायची. एक अशी दुनिया ज्याला त्यांनी कधीच नाही सांगितलं होतं, फक्त ऐकलं होतं. बिट्टू, काय विचार करत आहेस? मी विचार करतोय की त्या खिडकीतून जो उजेड येतोय ते कुठून येत असेल. कुठून म्हणजे? सूर्यापासून येते. मूर्खा, इतकं पण नाही माहित? हो, ते माहितीये मला, पण काय खरं आहे? म्हणजे हे की आपल्याला हे सगळं शिकवलंय, पण काय हे आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय नाही तर तुला नाही वाटत की हे सगळं खोटं असू शकतं? पण गुरुजी खोटं का बोलतील? ते खोटं नाही बोलत आहे. मी काय म्हणतोय, जे काही आपल्याला शिकवलंय ते खरं आहे की नाही हे जाणून घेणं आपला हक्क आहे. तू बरोबर बोलत आहेस, पण हे सगळं करणार कसं? अरे, ह्या कद्दूपूर मधून बाहेर निघायचा तर रस्ताच नाहीये. आणि राहिली गोष्ट रस्ता शोधण्याची, तर कोण आपली मदत पण नाही करणार. विचार का? कारण ह्या विशाल भोपळ्यामध्ये सगळं काही आहे. शेती आहे, पशु पक्षी आहे, गाय आहे, सगळ्यांकडे रोजगार आहे. कोणी शेती करतं, कोणी लोहार आहे. जेव्हा सगळं काही आहे तर कोणी मदत का करेल? पण जर कोणी मदत नाही करणार तर त्याचा अर्थ हे तर नाही की आपण चुप राहू. हे बघ चुटकी, हे मानलेलं आहे की गावात सगळे लोक आहेत, पण जर आपण इथून बाहेर पडणार तर होऊ शकतं की आपल्याला नवीन गोष्टी पण कळणार जे आपल्या गावाच्या भल्यासाठी असणार. ठीक आहे, आता आपण दोघे मिळून या गावाच्या बाहेर निघायचा रस्ता शोधूया. हे आहे ना बा. वा, शेवटी बिट्टूने चुटकीला आपल्या बोलण्यामध्ये अडकवलंच आणि दोघे जण पोचले गावाच्या मशहूर जादूगर आजोबा झिंगालूकडे. असं बोलतात की हे आजोबा झिंगालू तेव्हापासून ह्या गावामध्ये आहे. तेव्हापासून गावाची सुरुवात झाली होती. इतकी वर्ष निघाले आहेत, पण ना त्यांची आवाज बदलली ना त्यांचा रूप. ते आज पण तरुणच दिसायचे. अरे बघा तर खरी, कोण आलाय माझ्या घरी. बिट्टू चुटकीची जोडी. बोला, काय ऐकायचंय माझ्याकडनं? दादा, खरं तर गोष्ट अशी आहे की तुम्ही ह्या गावातले सगळे जुनं माणसात, तर तुम्हाला तर ह्या गावाबद्दल सगळं माहिती असेल. हो, मला सगळं माहिती आहे. मी तुम्हाला ऐकवतो कद्दूपूरची कहाणी. मला आजही सगळं आठवतंय. वर्षांपूर्वी एका खाली मैदानात आकाशातून एक जादुई वीज पडलं होतं आणि तो बीज नंतर एका मोठ्या भोपळ्यात बदलला गेला. इतकं मोठं की त्याच्या जवळपासची सगळी गोष्ट लहान दिसत होती. त्यावेळेस गावातले लोक परत येणाऱ्या पावसावरनं परेशान होते. त्यांच्यासाठी ह्या भोपळा सोडून अजून कुठली सुरक्षित जागा नव्हती. तर मग काय होतं, सगळ्या लोकांनी त्या भोपळ्यालाच आपली दुनिया बनवलं आणि त्यात आपले घर वसवलं. हो, हे तर मला पण माहिती आहे. तर मग तू काय जाणायला आलाय बिट्टू? आम्हाला या महल मधून बाहेर निघायचा रस्ता शोधायचाय. काय? ह्या महिलातून बाहेर पडण्याचा रस्ता? हो आजोबा. पण का? आणि गावातून तुम्हाला बाहेर काय पडायचंय? कारण की आमचं जीवन फक्त ह्या गावात आणि महलात सीमित होऊन नाही राहायचंय. बिट्टूचं बोलणं ऐकून आजोबा खूप खुश झाले. इतक्या वर्षांनंतर कोणतरी होतं ज्याला ह्या जादुई महलच्या बाहेरची दुनिया बघायची चाहत होती. त्याने अजिबात वेळ नाही घालवला आणि काचेचा एक गोल बॉल काढला. वा आजोबा, हे काय आहे? नक्कीच काही जादूच असेल. अगदी बरोबर बोलली चुटकी बाळी.
एक जादुई काचचा गोला आहे. ह्याच्यात आपले सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. काय खरोखर? हो, चला आपण ह्याला विचारूया. हे माझे काचाचे गोला, दाखव आपला चमत्कार. ह्या महिलातून बाहेर पडायचा आहे का कोणता द्वार? आजोबांच्या प्रश्नांवर जादुई गोल्यामध्ये हवा चालायला लागली आणि त्यामध्ये एक पुस्तकाची झलक दिसायला लागली, ज्याला बघून बिट्टू आणि चुटकीला हे समजलं होतं. तीच पुस्तक या पूर्ण समस्याचा हल आहे. त्यांनी ताबडतोब आपली खोज सुरू केली. जादुई गोल्याचं बोलणं ऐकून बिट्टू आणि चुटकीने आपली खोज सुरू केली. ते कधी भोपळ्याच्या एकदम मोठ्या रेखावर चढले तर कधी सगळ्यात मोठ्या मोठ्या गल्ल्यांमधून निघाले, पण जादुई गोल्यामध्ये सांगितलेली रहस्यमय पुस्तक त्यांना कुठंच नाही मिळाली. बस, आता खूप झालो, मी खूप दमलीये. ते रहस्यमय पुस्तक कुठंच भेटत नाहीये. शांत होऊन जा चुटकी. जर आपण इतक्या लवकर हार मानलं तर कसं चालणार? हे बघ, मला असं वाटतं की आपल्याला आपली तलाश सुरू ठेवायला पाहिजे. आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी भेटणार. बेचारा बिट्टू, तो हार मानलेल्या चुटकीला दिलासा तर देत होता, पण आतल्या आत तो पण मायूस झालेला होता. तेव्हा त्याची नजर महलच्या एका कोण्यावर पडली, जिथे जुने अवजार ठेवलेले होते. अरे, हे काय? हे सारे अवजार इथे का पडलेत? हे अजीब गोष्ट आहे. कोणीही अवजार असं सोडून जातं का? जाऊ दे, मीच याला उचलून कुठे चांगल्या जागी ठेवतो. बिट्टूने न काही विचार करता जसंच तो अवजार उचलायला सुरुवात केली तर चमत्कार झाला. ज्या पुस्तकाला ती दोघे जण पूर्ण गावामध्ये शोधत होते ती त्यांना महलच्या कोण्यामध्ये पडलेली मिळाली, तिथेच जिथं कुणाची नजर एकदा सुद्धा नाही गेली होती. वाह, शेवटी मला हे मिळूनच गेले. चुटकी, लवकर ये. हे बघ, मला ते पुस्तक मिळालेली आहे. महाकद्दू विशाल महल पासून बाहेर जायची विशेष विधी. काय बोलत आहेस? हे तर कमाल झालं. रहस्यमय पुस्तक मिळतानाच बिट्टू आणि चुटकी दोघे जण खूप खुश झाले. त्या दोघांना आता आपली जीत स्पष्ट दिसत होती. त्यांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली, ज्यामध्ये लिहिलेलं होतं, अरे रे, हे काय? हे पुस्तक मदत करण्याच्या जागी आपल्याला घाबरवत आहे. अरे चुटकी, तू पण ना इतकी का घाबरतीये? ऐकलं नाही? आपल्याला जुनून आणि आत्मविश्वासाने पुढे जावं लागेल, नाहीतर आपण असंच हारणार. ठीक आहे, आता पुढे वाच. विशाल महिलाच्या आतमध्ये मधल्यामध्ये एक मोठीशी घंटी लटकलेली आहे. जर पूर्ण जोर लावून 3 वेळा त्याला वाचवलं तर त्याच्या आवाजाच्या कंपनाने महल तुटणार आणि मुक्ती प्राप्त होणार. अरे, ही तर तीच घंटी आहे जी वर्षांपासून आपल्या समोर लटकलेली आहे आणि आपल्याला माहित पण नाही की हीच आपल्या मुक्तीचा मार्ग आहे. पण बिट्टू, तू ती घंटी बघितलीयस ना? ती खूप मोठी आहे, वजनदार सुद्धा आहे आणि त्याच्याहून पण भयानक, ती खूप वर आहे. आपण तिथे वर पोचायचं कसं? चुटकीचा प्रश्न एकदम बरोबर होता, पण बिट्टूने हार नाही मानली. त्याने सगळं काही गाववाल्यांना सांगितलं आणि त्यांना मदतीसाठी तयार केलं. बिट्टूचं बोलणं ऐकून सगळे गाववाले महलमध्ये एकत्रित झाले आणि एक एक करून एका दुसऱ्याच्या वर हांडी सारखे चढायला लागले. बघताच बघता माणसांची एक इमारत बनली. वा, हा तर कमालच झाला. चल बिट्टू, लवकरच वर चलूया आणि 3दा त्या घंटीला वाजवूया. चुटकीचं बोलणं ऐकून बिट्टू ताबडतोब वर चढला आणि देवाचं नाव घेऊन घंटी वाजवायला लागला. जय भोलेनाथ, जोर लावून हैशा. बिट्टूने पूर्ण ताकद लावून घंटीला 3 वेळा वाजवलं आणि त्या क्षणी भूकंप सारखं जमीन हालायला लागली आणि काही क्षणांमध्ये ते पूर्ण महल भोपळ्यासारखं मातीमध्ये पसरलं. सगळे लोक त्या भोपळ्यामधून बाहेर पडले. हे झाली ना गोष्ट. बघितलं चुटकी, आपली मेहनतनी रंग लावलंय. आपण सगळे मुक्त झालोय. बिट्टूचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले. तेव्हा बिट्टू मागं वळला. जिथे वर्षांपासून त्याचं घर होतं तिथे फक्त आता वाळू होती. तिथे जे महल होतं ते आता नव्हतं, पण त्याला हे माहित होतं की कद्दू आणि ते महल कायम त्याच्या मनामध्ये जिवंत राहतील. आणि आता समोर होतं एक नवीन जीवन, एक नवीन दुनिया.
खरी आझादी आणि विश्वास आपल्याला आपल्या जुन्या जीवनापासून बाहेर काढून एका नवीन दुनियेमध्ये घेऊन जाते. आणि जेव्हा सगळ्यांचा साथ असतो तर प्रत्येक बी एक नवीन गोष्ट उगवू शकतो.